आवाज जनतेचा। वाशिम येथे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वाशिमच्या वतीनं जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा महामेळावा, मान्यवरांचा सत्कार, प्रकल्पग्रस्त महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, व्यंकटेश सेवा समिती वाशिमच्या श्री तुळशीरामजी जाधव कला आणि विज्ञान महाविद्यालय, सोनखास रोड, लाखाळा, वाशिम येथे दिनांक 19 जानेवारी रोजी संपन्न झाला। यावेळी मंचावर महामेळाव्याचे अध्यक्ष माननीय बाबूसिंगजी महाराज, पोहरागड पीठाचे धर्मगुरू, आमदार विधान परिषद, तर प्रमुख उपस्थितीत भावनाताई गवळी, माजी खासदार तथा आमदार विधान परिषद, किरणराव सरनाईक आमदार अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ, अमितभाऊ झणक आमदार रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ, माननीय ॲडव्होकेट विजयराव जाधव माजी आमदार तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भुवनेश्वरी एस, जिल्हाधिकारी वाशिम यांचे प्रतिनिधी निलेश पळसकर, तहसीलदार वाशिम, माधवराव अंभोरे ज्येष्ठ पत्रकार तथा जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ वाशिम, हेमंतकुमार चव्हाण कार्यकारी अभियंता ल पा वाशिम, माननीय सौ अर्चनाताई खोरणे जिल्हा परिषद सदस्य वाशिम, माणिकराव गंगावणे समिती जिल्हाध्यक्ष, समिती पदाधिकारी शिवदास पाटील ताटे, बाबूसिंगजी पवार, भाऊरावजी पापारी, सरपंच इत्यादी मंचावर उपस्थित होते। प्रकल्पग्रस्तांच्या महामेळाव्याचे अध्यक्ष धर्मगुरू, आमदार विधान परिषद बाबूसिंगजी महाराज तथा उपस्थित सर्व मान्यवरांचा व्यंकटेश सेवा समिती वाशिमच्या वतीनं माजी आमदार विजयराव जाधव, राम विजयराव जाधव यांनी यथोचित सत्कार केला। विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृषी संघर्ष समिती वाशिमच्या वतीनं वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा महामेळावा संपन्न झाला। यामध्ये आजी माजी आमदार यांनी शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर विचारमंथन केले। महिला पुरुष यांचा महामेळावा आणि आमदार मान्यवरांचा सत्कार तसेच महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचा प्रास्ताविक विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे गुरुजी यांनी केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकांत जोशी तर आभार नंदकिशोर कांबळे सर यांनी केले। कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त बंधू भगिनी उपस्थित होते। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।